मनसेच्या आंदोलनाची आहे। वाहतूक कोंडी विरोधात मनसे आज आक्रमक आहे। मनसेनं भांडूप विक्रोळी दरम्यान शिट्टी वाजवत आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनात संजय राऊत देखील सहभागी झाले होते। ट्रॅफिक मध्ये थांबतोय 3-3 तास ही जनजागृती करण्याचा प्रयत्न होता, पण या प्रशासनाने हे हुकुमशाही पद्धतीने हे थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचं आंदोलन किंवा जनजागृती करण्यासाठी त्यांनी परवानगी दिली नाहीये आणि अशा प्रकारे गळचेपी करून आम्हाला अटक करण्याचा प्रयत्न करतोय। एकत्रित युतीमध्ये जे काय एकत्रितपणे आम्ही यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचं आश्वासन त्यांच्याकडून आलेलं आहे। आता हे आम्हाला जबरदस्ती बसवतात गाडीमध्ये, कार्यकर्त्यांना महिलांनाच देखील आम्हाला बसवले त्या लोकांनी गाडीमध्ये। नुकसान यांच्यामुळे होणारं ट्रॅफिक, यामुळे आम्ही तीव्र आंदोलन। महाराष्ट्रात वकील संरक्षण कायदा तातडीनं लागू करा अशी मागणी आहे। अॅडव्होकेट शैलेश निकम आणि अॅडव्होकेट राजेश निकम यांनी ही मागणी केली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणं आंदोलन सुरू आहे। वकिलांवर हल्ले होत असताना शासन गप्प का अशी विचारणा केली जाते। त्यामध्ये महाराष्ट्र सरकारनं वकील संरक्षण कायदा तयार करावा आणि वकील संरक्षण कायदा तयार करून तो मंजुरी करता आपले माननीय राष्ट्रपती यांच्याकडे घटनेतील तरतुदीनुसार पाठवण्यात यावा। तसेच यामध्ये दुसरी मागणी आमची याच्यामध्ये अशी होती की वकील संरक्षण कायदा तयार करताना त्यामध्ये वकील जे आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या वकिलांचं नाव आणि त्यांचा फोटो हा वर्तमानपत्र, टीव्ही, न्यूज चॅनल्स याच्यामध्ये देण्यात येऊ नये, कारण त्याच्यामुळे वकिलांच्या व्यवसायावरती होणारा परिणाम, वकील त्याच न्यायालयामध्ये त्या ठिकाणी काम करत असल्यामुळे त्यांचं नाव वर्तमानपत्र आल्यामुळे पुढे त्यांना न्यायालयामध्ये, समाजामध्ये, पक्षकारांच्या मध्ये जे वातावरण निर्माण होतं त्या वातावरणाकरता त्यांचं नाव त्यातून वगळण्यात यावं, हा याच्यामध्ये आमची मागणी प्रामुख्याने होती। वकिलांना प्रोटेक्शन नाही आणि आमच्या 2-3च मागण्या आहेत फक्त। जसं कर्नाटक, राजस्थान, तेलंगणा या राज्यांनी वकिलांना संरक्षण ऍक्ट लागू केलेला आहे, तसा ऍक्ट इथेही लागू करावा, आपल्या महाराष्ट्र राज्यात लागू करण्यात यावा। तसेच वकिलांना प्रामुख्याने आता आपण बघतो डॉक्टरांना प्रोटेक्शन आहे, होमगार्डला देखील प्रोटेक्शन आहे, मग वकिलांना का तुम्ही वंचित करता? म्हणजे जे वकिलांवर जे खोटे नाटे आरोप होतात त्याच्या अगोदर शहानिशा करा। मुंबई गोवा महामार्गावर जबरदस्तीनं टोल वसुली केली जातीये। खारपाडा टोलनाक्यावर गुंडांची दादागिरी आहे। स्थानिक वाहनधारकांकडून जबरदस्तीनं टोल वसुली केली जात असल्याचा आरोप आहे। स्टेटमेंट दिले 2 टोल मधला 1 टोल बंद राहणं, तो टोल बंद आहे। हा टोल चालू आहे ना? हा टोल चालू आहे। हा तटकरे साहेब स्वतः बोलले, स्टेटमेंट दिलेली आहे 2 टोल मधला 1 टोल तुम्ही आता बोलला, तटकरे साहेब बोलले, तुम्ही बोला ना। सरांनी पत्रव्यवहार पण केलेला आहे, 2 टोल मधला 1 टोल सध्या बंद राहणार आहे। तुम्ही काय बोलला आता? तटकरे साहेब स्वतः बोलले चालू आहे। तुम्ही उचकवता माणसाला, तुम्ही उचकवता। तुम्हाला पुढच्या भारतला लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।